चला तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगते. त्या दिवशी माझ्या मुलाची गॅदरिंग होती. गॅदरिंग संपायला फार 4-5 वाजले. येता येता आमचे हे म्हटले की चला आपण खडकवासला डॅमकडे जाऊ, चक्कर मारून येऊ. छान संध्याकाळची वेळ. गाडीवरच बसून आम्ही सरळ चालत, सनसेटची वेळ होती. इतका छान सनसेट व्ह्यू होता, पण आम्ही सगळं गाडीवरूनच बघितलं. गाडी हळूहळू हळूहळू पुढे जात गेली. यू टर्न मारला तरी गाडी थांबायचं नाव नाही. सगळे न्यू कपल्स, मुलं मुली कॉलेजचे काहीतरी खात होते आणि छान सनसेटचा फोटोशूट करत होते, स्वतःचे फोटो काढत होते. इतकं छान वातावरण होतं. पण आमची गाडी कुठं थांबली असेल? जिथून धरणाचं पाणी आपल्या घरी सप्लाय होते, सगळ्यांच्या घरी, तिथं आमच्या ह्यांनी गाडी थांबवली. इथे हे मोटर बसवलेली आहे बरं, मला सांगत होते सगळी माहिती. इथून आपल्याला पाणी ते मशीन ओढून आपल्यापर्यंत पोचते. तर सांगायचं तात्पर्य हे की लग्नाचे साईड इफेक्ट असे असतात. तरुण मुलं मुली म्हणा, ते काय करत होते? फोटो काढत होते. आणि आम्ही लग्न झालेले काय करत होतो? तिथे मशीनजवळ, बोरिंगजवळ थांबलो आणि माहिती घेतली. असं आहे मग ते. म्हणून म्हटलं, जर तुमची हौसमौज करायची असेल तर बाया हो, पुढाकार तुम्हीच घ्या. आपल्यालाच घ्या लागते पुढाकार. नवऱ्याच्या भरोशावर बसाल तर तुमची हौस गेली उडत. असं आहे ते.